मालिकेमध्ये आपल्याला आता एक छानसा भाग पाहायला मिळणार आहे. तात्याला असं वाटतंय, की मंजूला वाचवणारा हा सत्याच असेल आणि म्हणून मंजूला घेऊन तो सत्याच्या घरी आलेला आहे. पण आता सत्या तिथं कसा धावत पळत पोहोचतो आणि तात्याचीच कशी सुट्टी करतो ते आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. सत्या आणि बलमा हे दोघं आता मंजूला वाचवून घरी चाललेले असतात आणि तेवढ्यात बलमाच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. सत्याला समजतंय की आता ही मोठी विपरीत परिस्थिती आलेली आहे. तो बलमाला विचारतो काय झालं, तेव्हा बलमा सांगतो की गाडीतलं पेट्रोल संपलंय. तेव्हा सत्या त्याच्यावर भडकतो आणि म्हणतो, अरे बलमा तुला कळतंय का वेळ काय आहे ती? अरे तो तात्या तिकडे जाण्याची शक्यता आहे कारण त्याला आपल्यावर शंका आलेली असू शकते. बलमा म्हणतो, अरे पण सत्या मी तरी काय मुद्दाम केलंय का? आता गाडीतलं पेट्रोल संपलं त्याला मी तरी काय करू? सत्या म्हणतो, थांब मला आधी घरी फोन करून बघू देत की खरोखरच तात्या तिकडे गेलाय का? म्हणून त्याने लगेच जयद्याला फोन केलेला आहे आणि जयद्याला तो विचारतो, म्हणतो तिकडे तात्या आलेला आहे का? तेव्हा जयद्या म्हणतो, अरे सत्या काय झाले, मला जरा प्रॉब्लेम काय ते तर सांगशील का? तेव्हा सत्याने सगळा प्रॉब्लेम त्याला सांगितलेला आहे की कशाप्रकारे तो बलमाकडे गेलेला होता आणि कशाप्रकारे त्याने मंजूला वाचवलेला आहे आणि आता मंजूला वाचवला आहे तो सत्याच आहे हे पाहण्यासाठी कदाचित तात्या तिथे येऊ शकतो. पण मी तर घरी असं सांगून आलेलो आहे की मी त्याच्या रूममध्ये म्हणजे सत्याच्या रूममध्ये सत्या झोपलेला आहे असं त्याने मायाला सांगितलंय, पण तेथे कोणच नाहीये. तेव्हा लगेच जयदा सांगतो, सत्या तू काहीच काळजी करू नको. तू म्हणतोयस त्याप्रमाणे इथं तात्या आलेला आहे, पण मी सगळी कामगिरी अगदी व्यवस्थित पार पाडतो. काय करायचं ते मला सांग. तेव्हा सत्या सांगतो, पटकन जा आणि माझ्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोप. जयदा म्हणतो, अरे सत्या तू काहीच काळजी करू नको. मी तुझ्या रूममध्ये जाऊन झोपतो. आणि आता स्वतः जयद्या त्या ठिकाणी जाऊन झोपणार आहे की जेणेकरून थोडी तरी परिस्थिती हातामध्ये यावी. पण जर का आता तात्या जर का तिथं आला तर मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर जाणार आहे, ही गोष्ट सत्याला माहिती आहे. त्यामुळे त्याने बलमा सांगितलंय, आता काय करायचं ते मला सांग. बलमा म्हणतो, आता पेट्रोल आणायला जावं लागणार आहे, त्याशिवाय काहीच पर्याय नाही. सत्या म्हणतो, ती तुझी गाडी आणि पेट्रोल ती तुझं काय करायचं ते कर. आता मला पळत जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. आणि सत्यानं ठरवलं की अक्षरशः आता घरापर्यंत पळत जायचं, कारण तात्या जर का आला तर काही खरं नाहीये आणि पळण्यासारखं डिस्टन्स आहे असं त्याने बलमाला सांगितलेलं असतं. म्हणून तो आता धावत पळत घरी चाललेला आहे. इकडं तात्याने मंजूला घरी आणलेलं आहे. ते मंजूनं बघितलंय. ते तात्याला म्हणते की तात्या आपण कुठं आलोय? तेव्हा तात्या म्हणतात आपण सत्याच्या घरी आलेलो आहोत. तेव्हा मंजू म्हणते मला सत्याच्या घरात अजिबात न्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलंय ना, मला इथं अजिबात जाऊ वाटत नाही. खरं तर तिला काहीतरी करून तात्याला तिथून बाहेर काढायचं असतं, पण तात्या मात्र आता बाहेर निघायलाच तयार नाहीये. तो म्हणतो, मंजिरी तू म्हणतेस ते बरोबर आहे, तुला इकडे येण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण पटकन मी फक्त सत्याकडे माझं एक छोटंसं काम आहे ते करून येणार आहे. तोपर्यंत तू बाहेर थांबलीस तर बरं होईल बेटा. मी लगेच जातो. हा असा जातो आणि असा येतो. असं म्हणून त्याने मंजिरीला दारातच उभा करून ठेवलेला आहे. पण तो मात्र धावत पळतच आतमध्ये गेलेला आहे. कारण त्याला जाऊन बघायचंय की सत्या नक्की घरामध्ये आहे का? कारण तो टेम्पो आडवा आणणारा व्यक्ती जर का सत्या असेल तर सत्या मंजूला वाचवायला आलेला आहे आणि मंजूनच सत्याला बोलवून घेतलेलं आहे. म्हणजे सत्या आणि मंजू एकत्र आहेत ही गोष्ट आता त्याच्या समोर येणार आहे आणि या गोष्टीमुळे मंजू मात्र आता टेन्शनमध्ये आलेली आहे. तिने लगेच त्वरित स्वतःचा फोन काढलेला आहे आणि सत्याला फोन करून तिने सांगितलं की अरे सत्या तू कुठं आहेस? इथं तात्या तुझ्या घरी पोहोचलेला आहे, पटकन तू यायला पाहिजेस. तेव्हा तो म्हणतो, मंजू अगं मी यायला लागलोय पण काय झालं गाडीतलं पेट्रोल संपलं त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, मी तिकडेच यायला लागलेलो आहे. तेव्हा मंजू म्हणते, अरे सत्या आता 1 मिनिट देखील वाया घालवू नको, कारण तात्या इथं घराच्या बाहेर येऊन थांबलेला आहे. तू कधी पोहोचणार आहेस ते मला सांग. सत्या म्हणतो, माझ्या जागेवर मी जयद्याला झोपवलेलं आहे त्यामुळे तशी काही वाईट परिस्थिती येणार नाही. मंजू म्हणते, सत्या तुला समजतंय का? तात्या वर जाऊन तुझं पांघरून काढून बघू शकतात आणि जर का पांघरून काढून बघितल्यावर त्यांना कळलं की तिथं जयद्या आहे तर त्यांना हे समजणार आहे की तूच मला वाचवायला आलेला होता आणि मग आपण दोघं एकत्रित ही गोष्ट तात्याच्या समोर येणार आहे. सत्या म्हणतो, हो मला सगळं लक्षात आलेलं आहे. मी आता धावत पळतच निघालेला आहे किंवा कोणाची गाडी मिळते का बघतो, लिफ्ट मिळते का बघतो, पण मी तात्या तिथं वर पोहोचायच्या आत कसल्याही परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करतो असं तो मंजूला सांगतोय. मंजूचं मात्र जीव अक्षरशः खालीवर होतोय. तिच्या छातीमध्ये जोरदार धडधडतंय कारण तिला माहिती आहे की जर का तात्यावर गेला तर मात्र काही खरं नाहीये. कारण आता मंजूने जीवावर उदार होऊन तात्याला हे दाखवून दिलंय की तिला दिसत नाहीये म्हणून. पण जर का आता तात्या वर गेला आणि त्याने जर का
ते पांघरून काढलं तर एवढं काय मंजूने केलेलं आहे ते सगळं पाण्यात मिसळणार आहे आणि तात्याला कळणार आहे की सत्या आणि मंजू मिळून आपल्याला वेड्यात काढतायत आणि सत्या आणि मंजूचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. म्हणून ते दोघं भांडण करून असं वेगवेगळे राहायला लागलेले आहेत. म्हणून ते सत्याला म्हणते, "जेवढ्या लवकर होईल तेवढ्या फास्ट तू घरी ये." आणि सत्या तिला सांगतो की "मी पळत निघालेलो आहे. मी लवकरात लवकर पोहोचतोय. तू काहीच काळजी करू नको." असं म्हणून त्याने फोन ठेवलेला आहे. इकडं तात्या आतमध्ये आलेला आहे आणि तात्या आलेला पाहून माया मात्र खुश झाली आणि म्हणते की "तात्यासाहेब तुम्ही स्वतःच आला होय. अहो तुम्ही स्वतः कशाला यायचं? आम्हाला बोलवून घ्यायचं. तुम्हाला काय बोलायचंय? आपल्या खासदारकीच्या विषयी तुम्ही काहीतरी बोलत होतात ना मगाशी." तेव्हा तात्या म्हणतात, बघा मम्मी साहेब, मी ना खूप महत्त्वाच्या कामासाठी आलेलो आहे. आता सध्या मला तुमच्याशी बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. मला जे काय बोलायचंय ते सगळं सत्याशी बोलायचंय. त्यामुळे सत्यालाच तुम्ही खाली बोलवा किंवा मी स्वतःच वर जातो आणि सत्याला माझं काय महत्त्वाचं आहे ते बोलतो." तेव्हा माया म्हणते, "अहो तात्यासाहेब, तुम्ही इतक्यावर जाण्याची काय गरज आहे? अहो आम्ही घरात असताना तुम्ही कशाला काळजी करताय? आणि मगाशीच फोन करून मी तुम्हाला सांगितलंय की सत्य झोपलाय आणि आज काय झालंय माहिती आहे का? त्याचं जरा तब्येत खराब आहे हो. ताप आल्यासारखं झालंय म्हणून लेकरू झोपलंय माझं. तुम्ही तर बघता ना किती दगदग करतं. सारखं इकडं जा, तिकडं जा, लोकांची कामं कर, सगळे मुद्दे सोडव, सगळं काही तू स्वतःच करतो ना, त्यामुळे मला वाटतं त्याला कंटाळा आलाय ना. आता तुम्ही बघितलं ना, ती आमची नेबळट आहे ती घरातून गेली ना म्हणून सत्याला सुखाची झोप लागली. अहो घरात असताना त्या पूर्ण 1 मिनिट आमच्या सत्याला सुख लागू दिलं नाही. एकतर तिला दिसत नाही मुळे तिच्या पाठीमागं करायचं. असं सगळं काही झालेलं आहे. असा तोंडाचा पट्टा आता तिनं सुरू केलाय. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "मम्मी साहेब, मी तुमचं बोलणं ऐकायला आलेलो नाहीये. मला पटकन सत्याला भेटायचं ही गोष्ट तुम्हाला समजली असेल तर पटकन सत्याला बोलवा. मला त्याला बोलायचंय आणि राजकारणाविषयी खूप महत्त्वाची गोष्ट मला त्याला बोलायची आहे." असं तात्यासाहेब सांगतात. आता मंजूला कळलेलं असतं की तात्या वर जाणार आणि तो स्वतःच बघणार की सत्य आहे का नाही. म्हणून आता मंजूने एक चाल केलेली आहे. सत्या पोहोचेपर्यंत काही करून तात्याला खाली खेळून ठेवलं पाहिजे ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि आता तिने तात्याला बाहेरून हाक मारलेली आहे. "तात्यासाहेब, तात्यासाहेब लवकर चला बरं तुम्ही. मला यांच्या घराच्या समोर अजिबात तुम्ही उभा करू नका. मला अजिबात पटलेलं नाहीये तुम्ही इथं आणलेलं." असं म्हणून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा लगेच धावत पळत मम्मी साहेब येतात आणि म्हणतात, "ए नेबळट, तू बी आली व्हय? कशाला आलीस? तुला काय मी बोलवलेलं आहे व्हय?" आणि तात्यासाहेब, "अहो हिला कशाला घेऊन यायचं? तुमचं तात्याकडे काम होतं ना तर तुम्ही एकट्याने यायला पाहिजे होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना सत्या आणि मंजूमध्ये आता विस्तू सुद्धा जात नाही. त्यांचं जरा सुद्धा पटत नाही. मग कशाला नेबळटला तुम्ही घेऊन आलात? आणि ए नेबळट, तुला जायचं असेल ना तर जा की निघून. तू कशाला थांबली आमच्या दारामध्ये?" असं म्हणून ती आता मुद्दाम असं म्हणून तिने आता तिचा अपमान करायला सुरुवात केलेला आहे. तेव्हा मंजूने देखील मुद्दाम हा विषय वाढवायला सुरुवात केला आणि ती म्हणते, "हो तुम्ही माझा अपमानच करा. म्हणून तात्यासाहेब मी तुम्हाला सांगत होते की या सुरवांच्या दारात मला अजिबात नेऊ नका. पाहताय ना तुमच्या मुलीचा अपमान हे कसं करतायत ते." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "मंजरी, मंजरी थांब जरासं." असं म्हणून तात्यासाहेब बाहेर आलेले आहेत आणि म्हणतात, "फक्त 5 मिनिटाचं काम आहे. जरा तू जर का बोलली नाहीस ना तर या मम्मी साहेब देखील तुला काहीच बोलणार नाही. हे बघ तू बोलायला लागलीस म्हणून ते अजून डबल बोलत राहणार आहेत." लगेच मंजू म्हणते, "तुम्हाला असं वाटतं का की माझा अपमान व्हायला पाहिजे? तुम्ही बघितलं ना त्या दिवशी त्याने कसं मला घराच्या बाहेर काढलं होतं. किती वाईट बोलला होता तो आणि त्या दिवशी यांनी तरी माझी बाजू घेतली का? अहो यांनी माझी कधीच बाजू घेतलेली नाही. यांच्या घरामध्ये मी राहिले ना तर फक्त आयुष्यभर मला इथं कामच करावं लागलेलं आहे. नेहमी माझ्या समोर त्यांनी माझी निंदा केलेली आहे. मला दिसत नाही त्याच्यावरून कितीतरी वाईट बोललेले आहेत. त्यामुळं मला यांच्या घराच्या समोर अजिबात तुम्ही थांबू नका. नसेल तर मी माझ्या घरी निघून जाणार आहे तात्यासाहेब. परत मला तुम्ही तुमच्या घरी नेण्याचा हट्ट जर केला तर मी तुमच्याकडे येणार नाही." असं ती मुद्दाम म्हणते. कारण तिला माहिती आहे की तात्या हा काही केलं तरी तिला स्वतःच्या घरी जाऊ देणार नाही. तेव्हा तात्या म्हणतो, "अरे बेटा ऐक जरासं, मला कळतंय तुझा राग येणं, तुझा राग करणं अगदी साहजिक आहे. पण फक्त 5 मिनिटाचं काम आहे तेवढं मी केलं ना की झालं बस. लगेच आपण निघून जायचं आहे. त्यामुळे तू आता तुझं तोंड जरासं बंद ठेवलं तर माझं काम आहे ना ते खूप लवकर होणार आहे." आणि इकडे लगेच मम्मी साहेब देखील सुरुवात करतात, "अहो तात्यासाहेब कशाला तिचं ऐकताय तुम्ही? तुम्ही या घरामध्ये चहा पाणी घ्या, नाश्ता करा. तिला राहू द्यात बाहेर आणि आम्ही तिला चहा पाणी सुद्धा विचारणार नाही. बरं का गं नेबळट, तू अशीच बाहेर थांब. तुला आमच्या घरातलं पाणी सुद्धा मिळणार नाही." असं म्हणून तिने अजून बोलायला सुरुवात केली. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "हे बघा तुम्ही दोघी ना आता अजिबात बोलू नका आणि अजिबात भांडू नका. तुमची भांडणं लागावी म्हणून मी तुम्हाला एकमेकाच्या समोर आणलेलं नाहीये. आणि हो मंजिरी ऐक, हे बघ तू माझी मानस कन्या आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून मी तुला सांगतोय. त्या काय माझं ऐकू शकत नाहीत पण तू तर ऐकू शकते ना. जरा तू 2 मिनिट शांत राहा आणि अजिबात भांडण करू नको." तेवढ्यात आता मम्मी साहेब म्हणतात, "अहो तात्यासाहेब थांबा. मी आहे ना हिला पाठवते सपनीला आणि लगेच सत्याला खाली बोलवते. आता तो सत्या खाली आला ना
त्याला जर कळलं ना की हे आलेले आहे मंजू, तो कसा धावत पळत येतोय बघा आणि कसा हिला त्या दिवशी जसं घरातून हाकलून दिलं होतं ना तसं घरातून हाकलून देतोय. जागं सपने असं म्हणून आता तिने सपनीला पाठवलेलं असतं. सपना जेव्हा वर जाते आणि पाहते तर तेथे एक व्यक्ती झोपलेली असते. ती म्हणते, तिला असं वाटतं की तो सत्याच आहे. ती म्हणते, अहो सत्या भाऊजी तुम्हाला ना खाली बोलवलंय." तेव्हा आतमध्ये झोपलेला तिचा नवरा म्हणजे जयद्या हात करून म्हणतो, "जा, जा," असं त्याला इशारा करू लागतो. तिला कळत नाही की आता ह्याला कसं उठवावं. तिला असं वाटतं की जर का आपण सत्या भाऊजींना उठवलं, त्यांचं पांघरून जर का काढून घेतलं, तर आपलं काही खरं नाहीये. कारण सत्याचा राग तिला चांगलाच माहिती आहे. नको, नको आपण यांच्या भांडणामध्ये नको पडायला. तात्यासाहेबाला यायचंय ना तर त्यांनाच वर येऊ देत. आपण नको मध्ये पडायला असं म्हणून आता तीच परत एकदा खाली गेलेली असते आणि तात्यांना सांगते, "अहो त्यांनी मला सांगितले की अजिबात उठू नका." तेव्हा तात्या म्हणतात, "म्हणजे त्यांनी त्यांच्या तोंडाने तुला सांगितलं का?" ती म्हणते, "म्हणजे तोंडाने नाही सांगितलं, पण हाताने हातवारे करून सांगितलं की जा म्हणून." आता तात्याला जाम संशय आलेला आहे. ज्या अर्थी हातवारे केले जात आहेत, त्या अर्थी सत्यात येते नाही आणि स्वतः आता तात्याने ठरवलं की वर जायचं आणि सत्याचं पांघरून उघडून बघायचं की सत्याच तिथं आहे का म्हणून तो आता स्वतः जिना चढून वर चाललेला आहे. इकडे सत्या आता धावत पळत घराकडं आलेला आहे. काही करून त्याला अगोदर गॅलरीमध्ये जायचं आहे आणि गॅलरीमध्ये उडी मारून पटकन त्याच्या बिछाण्यावर जाऊन झोपायचं आहे. असं करत करत तो धावत पळत अगोदर घराच्या जवळ आलेला आहे आणि घराच्या जवळ आल्यानंतर त्याने वाकून बघितलंय पुढच्या बाजूला. त्याला दिसतं की मंजू उभारलेली आहे, पण आता मंजूशी बोलण्यात वेळ न घालवता त्याने पटकन गॅलरीमध्ये हात टाकलेला आहे आणि गॅलरीवर तो चढलेला आहे आणि गॅलरीवर उडी मारून तो त्याच्या रूमपर्यंत पोहोचलेला आहे. पण तेवढ्यात तात्या देखील त्याच्या रूमच्या बाहेरपर्यंत पोहोचलेला आहे आणि तात्या आता दरवाजाच्या एकदम जवळ आलेला असतो. तात्याला जाम शंका आलेली आहे की आतमध्ये सत्या नाहीच आहे, आपल्याला फक्त थप्पा मारण्यात आलेले आहेत असं म्हणून त्याने आता दरवाजा देखील उघडलेला असतो आणि जेव्हा तात्या दरवाजा उघडतो तेव्हा त्याला दिसतं की बेडवर कोणतरी झोपलेलं आहे. पण त्याचं मन त्याला सांगतंय की नक्कीच इथं सत्या नसणार आहे असं म्हणून तो तिथे गेलेला असतो आणि जाऊन त्याने तिथल्या बिछाण्यावर झोपलेल्या बेडवर झोपलेल्या व्यक्तीचं पांघरून हे जोरात ओढलेलं आहे आणि जेव्हा ते पांघरून ओढलेलं असतं तेव्हा मात्र तात्याच्या समोर एक भयानक सत्य आलेलं असतं. कारण त्या पांघरुणाच्या खाली सत्याच झोपलेला त्याला पाहायला मिळतो. सत्या पटकन येऊन तिथे झोपलेला असतो आणि त्याने जयद्याला पलीकडे कपाटाच्या पलीकडे लपवून ठेवलेलं असतं आणि जयद्या एकदम शांतपणे लपलेला असतो. तात्याला ते काही दिसत नाही. पण जेव्हा तात्या पांघरून उघडून बघतो तेव्हा त्याला सत्या दिसतो आणि आता सत्या शांत बसत नाही. तो अक्षरशः तात्याच्या अंगावरच जातो आणि म्हणतो, "तू कशाला आलायस इथं? आणि तुला माहिती आहे ना तुझं माझं पटत नाही. मला झोपेतून तू का उठवलंस?" असा जाब त्याने विचारायला सुरुवात केली आहे. आता त्याला काहीच बोलायला शब्दच नाहीत. तात्या म्हणतात, म्हणजे अरे सत्या तसं नाही, पण मला असं कळलं की तुझी तब्येत खराब आहे आणि म्हणून मी तुला पाहायला आलेलो आहे." सत्या म्हणतो, "तू कशाला येतोस ते चांगलं कळतंय मला. तुला वाटत असेल की त्या गोष्टी मला कळणार नाहीत. आत्ताच्या आत्ता तुझं तोंड इथून बाजूला करायचं तू. मला अजिबात तुझं तोंड दाखवायचं नाही." असं म्हणून त्याने तात्याच्या अक्षरशः तो अंगावर जात आहे. तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, "अरे सत्या असं का बोलतोय? अरे तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून ते आलेले आहेत आणि तू त्यांना असं बोलतोय?" तेव्हा तो सत्या म्हणतो, "विचार बरं त्यांना काय महत्त्वाचं काम आहे?" तेव्हा मम्मी साहेब म्हणतात, "तात्या विचारा की काय तुमचं काम होतं ना महत्त्वाचं ते सत्याला विचारा." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "ते मी नंतर बोलतो." तेव्हा लगेच सत्या चिडतो आणि म्हणतो, "मम्मी मी तुला सांगितलेलं होतं ना कुणाला सुद्धा वर येऊ द्यायचं नाही म्हणून, तरी सुद्धा तू वर येऊ दिलेस. खरं तर मी ना आता तुझ्यावरच चिडलेलो आहे. मला ताप आलाय तरी देखील तू मला एक शांत झोपू देऊ शकत नाही का?" असं म्हणून सत्या आता तिलाच बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, "अहो तात्यासाहेब मी म्हणलं होतं ना, अहो वर सत्याच आहे. तो झोपलाय शांतपणे, पण तुम्ही काय ऐकलं नाही." आता सत्याने अक्षरशः तात्याच्या गळ्याला धरलेलं असतं आणि धक्क्यात देत देत त्याला बाहेर आणलेलं असतं आणि आता तात्यालाही काय बोलता येत नसतं. अक्षरशः सत्याने त्याला ढकलून लाथा घालून घराच्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता तात्याला देखील काहीच बोलता येत नसतं. कारण चूक झाली आहे हे त्याला माहीत असतं. हे सगळं पाहून मात्र मंजूला मात्र हसू येत असतं आणि मम्मी साहेब हे सगळं बघून मात्र आता त्यांना पश्चाताप होत असतो की कशाला आपण सत्याच्या समोर तात्याला येऊ दिलं. आपण स्वतः जाऊन सत्याला उठवलं असतं तर बरं झालं असतं. आणि मंजू देखील म्हणत असते, "तात्यासाहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना की यांच्या घरामध्ये जायला नको. बघितलं नाही माणसं कशी आहेत ते तुमच्याशी कसे वागायला लागलेले आहेत ते.
मला अजिबात पटत नाही. कारण सत्या आणि तात्या यांची काहीतरी भांडणं लागलेली आहेत याचा आवाज मंजूपर्यंत पोहोचलेला असतो आणि म्हणून मंजू हे सगळं सांगत असते. खरं तर मंजूला मनापासून आनंद झालेला असतो कारण सत्या तर सापडलेला नाहीयेच, पण तात्याचा मात्र चांगलाच अपमान झालेला असतो आणि मंजू तात्याला म्हणते, की "तात्या आता इथून पुढे आपण ठरवायचं, की या सुर्व्यांच्या घराच्या पुढे आपण कधीसुद्धा यायचं नाही." असं तिनं तात्याला सांगून ठेवलेलं आहे. तर हा एपिसोड पाहायला तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक